नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. श्री अतिशय क्षेत्र बाहुबली इथं पीतवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृत महोत्सवी वर्ष, भगवान बाहुबली बृहन्मूर्ती आणि श्री बाहुबली विद्यापीठ यांची 61वी वर्षपूर्ती या निमित्ताने विश्वशांती विधानास आजपासून प्रारंभ झाला. हातकणंगले तालुक्यातील श्री अतिशय क्षेत्र हे जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या पीतवर्णीय भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृत महोत्सवी वर्ष, भगवान बाहुबली ब्रह्मन्मूर्ती आणि श्री बाहुबली विद्यापीठाचा 61वी वर्षपूर्ती या निमित्ताने विश्वशांती विधानाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी पीतवर्णी बाहुबली मस्तकाभिषेक सूरज आणि प्राजक्ता चौगुले परिवार हेरले यांच्या हस्ते मुख्य मंदिर प्रवेशद्वार ध्वजारोहण, जंबूकुमार फडे तसेच मंडप उद्घाटन राजेंद्र फडे परिवार पंढरपूर यांच्या हस्ते झाले. मंडपामधील समवशरणामध्ये भगवान आदिनाथ मूर्ती प्रतिष्ठापना इंद्राणी सूरज आणि प्राजक्ता चौगुले, सुहास आणि स्मिता पाटील यांच्या हस्ते झाले. या विधानाकरिता आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज सत्संग यांचे मंगल सानिध्य आणि नांदणीचे परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भटारक महास्वामीजी, कोल्हापूर लक्ष्मीसेन मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भटारक महास्वामीजी यांची मंगल उपस्थितीत झाला. या प्रसंगी विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंदजी दोशी, उपाध्यक्ष धनराज बाकलीवाल, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, महामंत्री DC पाटील, संचालक गोमटेश बेडगे, तात्यासो अथने, श्रीधर हेरवाडे, बलराम महाजन, डॉक्टर BA शेखरे, अशोक पाटील, उपसंचालक PB नाईक, सर्व ट्रस्टी आप्पासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, आप्पासो भोकरे, ऋषभनाथ मलिकवाडे, सुरेश चौगुले, सुकुमार बेळंके, स्नातक मंडळाचे पदाधिकारी, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, अध्यापक, अध्यापिका, श्रावक, श्राविका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या त्रिविध महामंगल उत्सव विधानाचे विधानाचार्य, युवा प्रतिष्ठाचार्य डॉक्टर सम्मेद उपाध्ये, प्रतिष्ठाचार्य कुंतीनाथ उपाध्ये, स्थानिक पंडित बाहुबली उपाध्ये यांनी काम पाहिले. तर गायन आणि संगीतचे काम सांगलीच्या पार्श्वनाथ भक्ती आराधनाच्या सोनाली देसाई यांनी काम पाहिले.